नमस्कार. शासनची या युट्यूब चॅनल आप सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आताची मोठी खुशखबर. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चला. आजच्या नवीन अपडेट सविस्तरपणे समजून घेऊ. चला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत राज्य शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 17 ऑक्टोबर 23 रोजी महत्त्वपूर्ण दिलेला सदा एक शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील खाजगी शाळांमधील कार्यरत कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियम अधिनियम 1977 च्या नियम 16 पोट नियम 2 खंड ब नुसार प्राप्त करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र राज्य शासनाकडून सदर सुधारित वेतन श्रेणीबाबत शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये 6व्या वेतन आयोगानुसार देण्यात आलेल्या वेतन श्रेणी व सुधारित वेतन श्रेणी नमूद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी विनियम 1977 अंतर्गत कार्यरत शाळांमध्ये शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी सदर सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे. यामुळे सुधारित वेतन श्रेणी या दिनांक 1 जानेवारी 16 पासून लागू करण्यात आलेली आहे. यामुळे आता सदर नमूद कर्मचाऱ्यांना वेतन फरकाची रक्कम देखील प्राप्त होणार आहे. यामध्ये राज्यातील म्युनिसिपल स्कूल बोर्ड, कॉन्व्हेंट बोर्ड, म्युनिसिपल काउन्सिल व खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक शिक्षक कर्मचारी यांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. तसेच प्रशिक्षित अपदवीधर विशेष शिक्षक यामध्ये चित्रकला शिक्षक, शारीरिक प्रशिक्षण निर्देशक, संस्कृत शिक्षक, हिंदी शिक्षक, मूल्योद्योग शिक्षक, संगीत शिक्षक तसेच अधीक्षक, मुख्य लिपिक, ग्रंथपाल, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक अशा पदांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. तर वर्ग 4 मध्ये प्रयोगशाळा परिचर, माळी, नाईक, तेलवाल, यंत्र परिचर, शिपाई, पहारेकरी, रात्री पहारेकरी, चौकीदार, सफाईगार कामासाठी परिचर, प्रयोगशाळा हमाल अशा पदांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी विनियम 1977 अंतर्गत कार्यरत शाळांमध्ये शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी सदर सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे. तर सुधारित वेतन श्रेणी या दिनांक 1 जानेवारी 16 पासून लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता सदर नमूद कर्मचाऱ्यांना वेतन फरकाची रक्कम देखील प्राप्त होणार आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.